अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे अधिक मासानिमित्त प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी श्री संत गजानन महाराज ग्रंथपारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। या धार्मिक सोहळ्यास गावातील तसेच परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाची सुरुवात भजन व अभिषेकाने करण्यात आली। अभिषेक विधी रमेश बांते व आशा बांते यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यानंतर श्री संत गजानन महाराज ग्रंथ पारायणास प्रारंभ झाला। या पारायण सोहळ्यात सुमारे 100 महिला व पुरुष भाविकांनी सहभागी होऊन श्रद्धापूर्वक ग्रंथपठण केले। चांदूर बाजार येथील मदन तिरमारे महाराज यांच्या मधुरवाणीतील मार्गदर्शनाखाली श्री गजानन महाराज ग्रंथाचे वाचन करण्यात आले। यावेळी ग्रंथातील एकूण 21 अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले। पारायणानंतर महाआरती करण्यात आली व सर्व भाविकांनी भक्तिभावाने सहभाग नोंदविला। यानंतर पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। महाप्रसादामध्ये भाकर व बेसनाचा समावेश होता। संपूर्ण मंदिर परिसर गणगण गणात बोते या जयघोषाने दुमदुमून गेला होता। या भक्तिमय वातावरणामुळे तळेगाव ठाकूर येथे जणू श्री संत गजानन महाराजांचे शेगाव उतरल्याचा अनुभव भाविकांना आला। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या परम कृपेने या ठिकाणी आज सुंदर अशा छोट्याशा आपल्या तळेगाव ठाकूर या ग्रामामध्ये वाराबाई विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्था येथे श्री गजानन विजय ग्रंथाच्या एक दिवसीय पारायण सोहळ्याचे आयोजन समितीद्वारा या ठिकाणी आज करण्यात आले। 135 भक्त या पारायणामध्ये सहभागी झाले आणि समितीद्वारा या सर्व पारायणार्थींना श्री गजानन विजय ग्रंथाचं भेटसुद्धा देण्यात आली आणि पहिल्यांदाच या तळेगाव ठाकूरमध्ये या ग्रामामध्ये या श्री गजानन विजय ग्रंथाच्या एक दिवसीय सामूहिक महापारायणाचे आयोजन करण्यात आले असून समितीद्वारा उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं। पारायणानंतर महाआरती आणि महाप्रसादाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। सध्या अधिक महिन्याचं औचित्य साधून या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जाणारा हा आपला अधिक मास त्यानिमित्त होणारा आजचं हे पारायण हा तळेगाव ठाकूर वासियांकरता एक अविस्मरणीय हा सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला आहे। अतिशय सुंदर नियोजन आणि भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये हा पारायण सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला आणि खरोखर या समितीद्वारा सुंदर नियोजन करून शेगाव नगरी या ठिकाणी आज आपल्या तळेगाव ठाकूरमध्ये ग्रामस्थांनी अनुभवलं की आज शेगाव नगरी या ठिकाणी निर्माण झाली आणि महाराजांनी जो अवतार घेतला आपल्या सामान्य जीवाच्या कल्याणाकरता त्यांच्या उद्धाराकरता आणि आज या ठिकाणी पहिल्यांदाच होऊ घातलेला हा पारायण सोहळा अतिशय सुंदर आणि भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी समितीचं या ठिकाणी मी खूप कौतुक करतो की त्यांनी असा सुंदर सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशाच सुंदर सोहळा पुन्हा दरवर्षी या ठिकाणी होत राहावा अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा